त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर मनोहर देवघरे सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मॅच होती ऑन व्हेरी फर्स्ट बॉल स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. आपण घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. ही स्पर्धा अगदी तुम्ही पाहू शकता आणि करूया तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. महत्वाची विकेट आहे. केतन पाटील कित्येक मैदानं त्याने त्या ठिकाणी गाजवली आहेत. आम्ही सुरुवातीलाच या अगोदर देखील उल्लेख केला की आपलातून बॅटिंग करणारा हा फलंदाज केतन पाटील आणि पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. मिसफिल्ड झाल्याच्या नंतर 2 धावा त्या चेंडूवरती मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन डुकरे एक अनुभवी गोलंदाज आहे. स्लोवर डिलिव्हरी परंतु क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्या. ते 8 या धावसंख्येवरती. सचिननं स्लोअर केलं होतं, थोडीशी गती काढून घेतली होती आणि त्याच्यावरती कडा प्रहार. यावेळेस पुन्हा एकदा मिसफिल्ड, बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. आणि सर्व स्वयंसेवकांना आम्ही विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. हळूहळू सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आहे, आपण पाहतोय उद्घाटनी हा सामना. परंतु हळूहळू बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला जॉईंट होतील. त्यानंतर तुम्हाला जावं लागणार नाही, कारण की हे मैदान आपण पाहतो ना का चौक परिसरामधील असं एकमेव हे मैदान आहे ज्या मैदानावरती आपण पाहतो विविध स्पर्धा, विविध गावांच्या स्पर्धा होत असताना आपण पाहिल्यात. या ठिकाणी पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांचं या ठिकाणी शुभागमन. मराठी भाषेचे अगदी एक उत्कृष्ट समालोचक पंढरीनाथ पवार, एक लेजंड कॉमेंटेटर, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. झेलला कॅरी करायचं होतं परंतु सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचलते 11 या धावसंख्येवरती. केतन पाटील एक चांगला फलंदाज. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की या फलंदाजानं कित्येक मैदानं गाजवली आहेत. आपल्या स्वतःच्या जोरावरती, आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कित्येक मैदानावरती त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु ही विकेट जर इथे आश्रय संघ प्राप्त करतोय ना तर मॅचमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत ते रोखतील प्रतिस्पर्धी माझगाव टीमला. परंतु जर ही विकेट प्राप्त करता आली नाही तर मॅचमध्ये धावसंख्येचा ओघ पाहायला मिळेल. लो फुलटॉस, त्याच्यावरती फुलटॉल वसूल केलं, गॅपमध्ये मारलेला हा फटका. या एंड ना किमान 20+ धावा देखील तुम्ही जमा करू शकता. हे एंड तितकं लाभदायक आहे. आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय 10 फलकावरती अध्यापक धावा आहेत त्या 15 धावा. आदरणीय युवा उद्योजक विनोद शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. गती नव्हती. आज आपण पाहिलं पहिलं षटक टाकत असताना सचिन प्रत्येक चेंडू त्यांनी स्लोअर केला. त्या कारणास्तव जागा मिळाली, फलंदाजांना रूम बनवण्याची ती जागा मिळाली. आणि तदनंतर आपण पाहतोय की आक्रमण केलं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा षटकार पाहिला फलंदाज केतन पाटीलच्या बॅटमधून. तदनंतर आपण पाहतो की एक चौकार आला, पुन्हा एकदा 2 डबल आल्या. तदनंतर आपण पाहतो की एक चौकार आला रोशनच्या बॅटमधून आणि एकूणच 10 फलक जाऊन पोचेल ते 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. या एंडनं आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की धावा तुम्ही 20-25 धावा, 25+ धावा देखील तुम्ही या एंडनं जमा करू शकता. हे एंड तितकं लाभदायक आहे फलंदाजासाठी. परंतु ह्या एंडनं बऱ्याचशा चांगल्या फलंदाजांना अगदी विचार करण्यास भाग पाडणारा हा एंड आहे. चेंडू जर तुमचा प्रॉपर टायमिंग झाला, प्रॉपर जर त्या एलिव्हेशन असलं तरच चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. अन्यथा या एंडनं बऱ्याचशा विकेट गमावल्यात. कित्येकदा आम्ही चौक CPL चौक प्रीमियर लीग याच मैदानावरती होत असताना पाहिली. अग्रिसेना ट्रॉफी चौकची याच अंबिका चौकची याच मैदानावरती पाहिली. गतवर्षी इसांबेकरांची जे जय हनुमान
क्रिकेट संघ इसांबे यांची ट्रॉफी देखील आपण याच मैदानावरती पाहिली. या अगोदर मानाची सन्मानाची स्पर्धा वैकुंठवासी संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी देखील आपण याच मैदानावरती होत असताना पाहिली. म्हणजे बरेचसे खेळाडू या मैदानावरती खेळून गेले, त्याचा फारसा अनुभव त्यांना असावा. लो फुलटॉस, परंतु पंचांचा त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धाबींसाठी चौकार. टीमकडे बिमरसाठी पुन्हा एकदा आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खराब क्षेत्ररक्षण. या एंडनं धाबा जरूर येत नसल्याना, परंतु तुमचं खराब क्षेत्ररक्षण धाबा जमा करून देऊ शकेल. चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 24 या धाबसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीपजी कुराडे साहेब, रंजनजी खिराडे साहेब, तदनंतर राम बहादूर सिंग साहेब असतील, निलेशजी ढगे साहेब असतील. वेलात वेल, बहुमूल्य वेल काढून तुम्ही या स्पर्धेला अगदी वेल दिला, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची इनामी राशी 12,500 रुपये या स्पर्धेला देण्यात आली आहे. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. आज आसरे संघ करतोय काय, संभ्रमात असेल थोडासा की बऱ्याचशा मैदानावरती चांगली कामगिरी, परंतु आता गोलंदाज या ठिकाणी बाद असेल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 25 या धावसंख्येवरती. केतन स्वतःवरती नाराज असेल. लो फुलटॉस होता आणि त्याला कन्वर्ट करता आला नाही. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्याला करता आला नाही. थोडासा वेग होता या चेंडूवरती आणि पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलं की हा चेंडू नो बॉल आहे आणि तुम्हाला फ्रेट या ठिकाणी कायम असेल. नवीन गोलंदाज गोलंदाज ऋतिक त्या ठिकाणी 2 चेंडू नो टाकल्याच्या कारणानं खऱ्या अर्थानं बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय अंबिका क्रिकेट संघ चौक अंबिका मित्रमंडळ आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ अंबिका चषक 2026 येत्या 15, 16, 17, 18 जानेवारी दिनानिमित्त ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि प्रथम पारितोषिक असेल या स्पर्धेचं 50,000, द्वितीय 25, तृतीय 12,500, चतुर्थ 12,500. मालिकावीरसाठी कूलर, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी शूज, सामनावीरसाठी ट्रॉफीज. आणि ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी गौतम ओसवाल, नवनीत मते, साहिल चौधरी, विजय आत्मोडे, समाधान माली, बारक्या पवार, बाला गायकवाड, सचिन बैलमारे, संघर्ष मते आणि पराग माली याच मैदानावरती ती स्पर्धा पाहायला मिळेल. फटका यावेळेस देखील दमदार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील एकूणच बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दमदार फटका, हवाई सफर आणि बॅक टू बॅक लगातारचा आलेला हा दुसरा षटकार केतन पाटीलच्या बॅटमधून. आम्ही सुरुवातीला सांगितलं केतन पाटील एक विध्वंसक खेळाडू आहे आणि कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याची चांगली दमदार बॅटिंग पाहिलेली आहे आणि या मैदानावरती देखील तो बरसतोय. या एंडनं तुम्ही तेव्हा षटकार चौकार मारू शकता ज्यावेळी तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता तो क्लास सिद्ध करतोय फलंदाज केतन पाटील. बॉल तयार. शरीराचा वेध परंतु थोडासा बाहेर आहे चेंडू. अपील केली होती, लो फुलटॉस होता. पुन्हा एकदा स्वतःवरती नाखुश केतन पाटील
आक्रमण करायचं होतं या चेंडूवरती देखील, त्याला बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार त्याला मारायचे होते, परंतु यावेळेस डॉट बॉल येतोय. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहे, छोटा कच्चा खेळाडू, परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवलं जाते. धापलक जाऊन पोहोचेल ते 37 या धाबसंख्येवरती. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला अविनाश त्या ठिकाणी होता. अविनाश पोहोचण्या अगोदर आकाश त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्या ठिकाणी सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 38 या धाबसंख्येवरती. या ठिकाणी पाहतोय आपण आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मी अनंत पैठणे आणि कल्पेश मालुसर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे आपण युवा उद्योजक विनोद शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. विनोद शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. त्यानंतर आपण पाहतोय समीर देवगर यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. इसांबे ग्रामपंचायतीचे सदस्य समीरजी देवगरे, मी आनंद पैठण आणि कल्पेश मालुसर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समीरजी देवगरे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. त्यानंतर मनोहर देवगरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सामाजिक कार्यकर्ते मनोहर देवगरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिश बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाबसंख्येवरती. त्यानंतर आपण पाहतोय सतीशजी माबदी साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सतीशजी माबदी बोला तयार. हाफ ट्रॅकर आणि महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फलंदाज केतन पाटील होईल या चेंडूवरती बाद. चला या ठिकाणी आपण पाहतोय की सत्र संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा सतीशजी माबदी, मयूरजी देवगरे ज्यांच्या सौभाग्यवती गुरुग्राम पंचायत इसांबेच्या सदस्य आहेत, मयूरजी देवगरे, त्यानंतर मधुकरजी सालुमके आणि नितेशजी माबदी यांचा सन्मान आपण सत्र संपल्याच्या नंतर मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. सर्व आपण पाहतोय ना की इसांबे गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचा सन्मान आपण अगदी थोड्याच वेळात या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा आदर सत्कार, आदर सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपत आपण प्रत्येक मान्यवरांचं, येणाऱ्या सर्व मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. सकाळचं सत्र आणि नवीन फलंदाज साहिल स्लोवर केलं होतं, परंतु ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. बॉल तयार. आतिश फटका यावेळेस देखील फसलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आणि डायरेक्ट हिट झाला असतं तर विकेट मिळाली असती, परंतु बॅकिंग नव्हतं. स्वतः आतिश त्या ठिकाणी पोहोचला. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. 4 षटकात या लढतीमध्ये किमान 50+ धावा तुम्हाला या ठिकाणी उभा करावं लागतील आश्रय संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. अन्यथा आश्रय संघ याच मैदानावरती 3 षटकामध्ये 60 धावसंख्येचं देखील पाठलाग या संघानं केलंय. स्लोअर डिलेव्हरी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं
आतिश डुकरेचं हे लाभदायक षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 42 या धावसंख्येवरती. गुड कमबॅक या षटकामध्ये आपण पाहतोय आतिश डुकरेकडून. या मॅच मध्ये केतन पाटीलची जशी विकेट प्राप्त केली ना तसं धावसंख्येवरती त्यांनी रोख लावलंय. 43 धावा सिंगलच्या मदतीनं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. शेवटचा उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आतिश बॉलिंग ट्रॅकवरती आला. एक विकेट त्याने प्राप्त केली. 2 सिंगल धावा त्याने खर्च केल्यात. एक वाईट बॉल त्याने टाकला. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावा खर्च केली. म्हणजे एकूणच 5 धावा त्यानं 5 चेंडूमध्ये केवळ खर्च केल्यात. लो फुलटॉस खराब बॉल आणि त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज साहिलच्या बॅटमधून येतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण 50 धावा आहेत त्या धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची विकेट जरी प्राप्त केली असली तरी साहिल सांगतोय की हम भी किसी से कम नाही. आक्रमकता तो देखील दाखवतो आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की या एंडने षटकार जाणं थोडंसं कठीण आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना किमान 12 ते 12.5च्या आतमध्ये या ठिकाणी वाराचा प्रभाव थोडासा उलटा असतो. अन्यथा तदनंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं अगदी कठीण बनतं. नेक्स्ट मॅच गावदेवी तलवली आणि नयन स्मृती टेंबरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी बोलणार आहोत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. ओमकार पहिला चेंडू या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं. धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीनं. एकही धाव नव्हती या ठिकाणी, परंतु ती सिंगल मिळती आणि या सिंगलच्या मदतीनं कॉंग्रॅच्युलेशन माझगाव टीम ज्यांनी 50 धावा या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये जमवल्यात. चांगली कामगिरी केली आहे फलंदाजांना. साहिल आता ऑन स्ट्राईक वरती. एक हार्ड हिटर फलंदाज. पटका पसला. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. फेकी चांगली होती. कलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 52 या धावसंख्येवरती. 52 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. असं वाटलं होतं 70 ते 75 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतो की काय माझगाव संघ. शरीराचा वेध. पंचांकडील आऊट अपील. लेग बाय स्वरूपात ही मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ओमकार. पहिल्यांदाच हा गोलंदाज कदापि या मैदानावरती गोलंदाजी करत असावा आणि 10वीला सध्या तो आहे आणि चांगली गोलंदाजी. एक वेगळी ऍक्शन आपण त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रनअप देखील त्याचं थोडंसं कमीच. फटका यावेळेस देखील फसलाय. एकदा मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचल ते 54 या धावसंख्येवरती. 4 चेंडूमध्ये केवळ 5 धावा त्याने या ठिकाणी खर्ची केल्यात. नेक्स्ट मॅच साठी आपण तलवली आणि बोला तयार. ओमकार पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव कंप्लीट.
त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. शेवटचा आता या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कमालीची गोलंदाजी टाकली आहे ओमकारनं. हा चेंडू देखील या ठिकाणी पंचांनी बोट उंच केलं म्हणजे डॉट बॉल येईल आणि चांगली कामगिरी. आतिशच्या जर तो शेवटचा षटकार वाचला असता ना तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखता आलं असतं ते माझगाव टीमला, कारण की आघाडीच्या 2 गोलंदाजांनी तब्बल 40 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये. आणि तदनंतर आपण पाहतो आतिश डुकरे आणि ओमकारची जेवढी आपण वावा करून तितकी कमी आहे, कारण की जबरदस्त गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांकडून राहिलेली आहे. धाव फलकावरती धावा आहेत या 4 षटकाच्या अंती 55 आणि 56 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय ते आसरे टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय विनोदजी शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तदनंतर आपण लगेच या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी आपण पाहतोय की स्वागत समारंभ हाती घेतोय. या ठिकाणी आदरणीय सतीशजी मापदी माजी सदस्य इसांबे गुरुग्राम पंचायतचे त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी कल्पेश पैठणे आणि आनंद पैठणे आणि कल्पेश मालुसरे या दोन्ही मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावं. आनंद पैठणे आणि कल्पेश मालुसरे यांच्या शुभासे आपण या 2 संघादरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की आदरणीय सतीशजी मापदी साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर मयूर देवगरे सदस्य इसांबे गुरुग्राम पंचायतचे त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मयूरजी देवगरे यांचा शुभ सन्मान, ज्यांच्या सौभाग्यवती गुरुग्राम पंचायत इसांबेच्या सदस्य आहेत तेच मयूरजी देवगरे युवा उद्योजक, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी बंटी सालुंके आणि अक्षय देवगरे यांना विनंती करेन की आपल्या शुभासे त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावं. आमचे कॅमेरामन काय नाव आहे रे गुड्ड्या, त्याचं देखील करूया मोस्ट वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर मधुकर सालुंके यांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक इसांबेचे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी साहिल मापदी यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण मधुकर सालुंके यांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. मॅचमध्ये आता मजा येईल. ही मॅच असं वाटलं होतं की आसरे टीमला धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक उडाली जाईल, परंतु काय गोलंदाजी केली ओमकारनं. तदनंतर आपण पाहतोय की मनोहर देवगरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते मनोहर देवगरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. मनोहर देवगरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर अजय देवगरे यांचा सन्मान, उद्योजक अजय देवगरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. अजय देवगरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर प्रमोद देवगरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रमोद देवगरे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रमोद देवगरे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. आणि तदनंतर नितेश मापदी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितेश मापदे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सर्व इसांबे गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थितीमध्ये आहेत.
त्यांचा सर्वांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती केलं गेलं. सर्वांनी आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. किरण जाधव पालीगावचे एक ऑडिटर फलंदाज, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलीप पवार यांचा सन्मान या ठिकाणी केले जाईल. दिलीपजी पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. फक्त आयोजक आपण या ठिकाणी पुकारूयात. जे आयोजक त्या ठिकाणी असेल ते सन्मान त्या ठिकाणी लगेच करून घेतील. दिलीपजी पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे प्राइज ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत. अनंत नाना देवगरे, पोलीस पाटील इसांबे आणि कुमार अनंत देवगरे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून, तदनंतर फलंदाज गोलंदाज चषक आणि कूलर या ठिकाणी देण्यात आले आहेत. अमित अनंत देवगरे आणि अजय अनंत देवगरे यांच्या माध्यमातून, तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतो ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी देण्यात आली आहे. मयूर देवगरे सदस्य यांच्या माध्यमातून आणि तदनंतर सायकल आणि ट्रॉफी मयूर रवींद्र देवगरे उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्यानंतर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला साहिल निलेश शिंदे उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि शूज देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज सतीश शंकर महाब्दी माजी सदस्य यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. सन्मान चिन्ह आम्हाला प्रकाश गणेश देवगरे उद्योजक आणि तेजस भरत देवगरे उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि जो लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय StarTennisCricket.in हे लाईव्ह खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं आहे ते समीरजी देवगरे. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे यांची सुरुवात आम्ही पाहिली होती. 30,000 रुपयाची त्यांची पहिली स्पर्धा, त्यानंतर ती स्पर्धा अगदी त्यांनी 50,000 रुपयापर्यंत नेऊन ठेवली. दरवर्षी आता ते कॅश प्राईज जरी तेवढा असलं ना तरी दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलं जातं. गतवर्षी ही स्पर्धा लाईव्ह नव्हती, आता यावर्षी आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. जर आयोजन चांगलं करतायत ना तर ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचणं, प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचणं गरजेचं आणि ते काम करतायत आमचे StarTennisCricket.in ची संपूर्ण टीम. निखिल बाबर आणि त्यांची विशाल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी जसं स्वागत केलं होतं ना तसं भव्य स्वागत करतोय फलंदाज सचिनच्या अगेन्स्ट जबरदस्त फटकेबाजी केली होती. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी नयन स्मृती टेंबरी आणि त्यांच्या विरोधात तलवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. तीन विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुशांत या गोलंदाजाला देण्यात येईल. आनंदजी पैठणे यांच्या माध्यमातून टेंबरी टीमचा कॅप्टन आलाय. आपण तलवली टीमच्या कॅप्टनला कॉल द्यायचा आणि हा फटका दमदार बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पार. अरुण पारंगे सरांचा इशारा येतोय दणदणीत चौकार. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की आश्रय संघ असा संघ आहे ना, या मैदानावरती 3 षटकामध्ये त्यांनी 60 धावा जमवल्या होत्या. जीवन 11 मोरबे टीमच्या अगेन्स्ट 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची गरज होती ना, त्यावेळी 3 बॉल 3 षटकार ह्या एंडनं विरुद्ध एंडनं मारले होते सायंकाळच्या सत्रामध्ये ते फलंदाज आतिश डुकरेनं. आणि बरेचसे कारनामे या खेळाडूच्या नावावरती आहेत. त्याकरता शरीरापासून दूर बॅलन्स बिघडवलं स्वतःचं फलंदाज सचिननं आणि तदनंतर या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते 6 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा फटका दमदार बॉल जाईल सीमारेषा पार.
वन टप्प्या अखेर येईल दर्जेदार हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 10 या धाबसंख्येवरती. पर षटक 14च्या रनरेटनं धावायचंय पर षटकामध्ये. आणि जर तुम्हाला या ठिकाणी 56 धाबसंख्येचा टार्गेट पार करायचा असेल ना तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14.00 ची सरासरी या ठिकाणी गाठावीच लागेल. युवा उद्योजक कुमार देवगरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला देण्यात आल्यात. आणि अशा या मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज खऱ्या अर्थानं कुमार अनंत देवगरे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 10 धावा आहेत त्या 10 पलकावरती. नेक्स्ट मॅच साठी आम्ही तलवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. फटका पसलाय हवेमध्ये, झेल होईल की नाहीये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 12 या धाबसंख्येवरती. चला तलवली टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. शेवटच्या आता 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 44 धाबसंख्येची गरज आहे. 12 धावा 10 पलकावरती येणारे 18 चेंडू आणि 44 धाबसंख्येची गरज आहे. पर षटक या ठिकाणी कुमारजी देवगरे यांचं या ठिकाणी शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ह्या चमचमत्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतो ना तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देण्यात आल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांचं पाठलाग करणं जास्त अवघड नाही असं सुरुवातीपासून आपण उल्लेख करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. 14.00 सरासरीमध्ये धावायचं होतं. आता समीकरण थोडंसं वाढेल. 14.50 सरासरीनं 2 षटक धावून पुन्हा एकदा 14चं शेवटच्या षटकामध्ये समीकरण ठेवतील का आसरी टीमचे हे फलंदाज, की या एंडनं केतन पाटील जो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसला तो चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करेल. केतन पाटीलला माहिती आहे समोरच्या दिशेमध्ये देखील तितकाच ताकदवर फलंदाज आतिश डुकरे. त्याला कोणतीही दिशा माहिती नसते, त्याला कोणत्या एंडनं षटकार जातात की नाही ते त्याला माहिती नाही आहेत. या एंडनं देखील बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार मोरबे टीमच्या अगेन्स्ट त्याने ठोकले होते. तोच फलंदाज आतिश यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. परंतु आता समजदारीचं क्रिकेट खेळलं पाहिजे. पर षटकामध्ये आपण पाहतोय 14.50 ची सरासरी गाठायची. त्या कारणास्तली जास्त मोठ्या पटक्यांची गरजच नाही आसरे टीमला. आणि ते जर एकात दोन मोठे पटके पर षटकामध्ये जर वाचवले ना तर माझगाव टीमचा पगडा देखील शेवटपर्यंत या मॅच मध्ये ते झुंज देऊ शकतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, तलवली आणि टेंबरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यावरती टॉस केलं जाईल. बॉल तयार, फटका पसलाय हवेमध्ये आणि महत्वाची विकेट फलंदाज आतिश या चेंडूवरती होईल बाद. जी धावा आणि दुवा होती ना या मॅच मध्ये तो फलंदाज आतिश डुकरे या चेंडूवरती होत आहे बाद. या ठिकाणी आपण पाहतोय मनोज मालकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 14.50 ची सरासरी जास्त नव्हती. 2 एंड अगदी यांच्या वाटेला येणार होतं. आतिश डुकरे या एंडनं मोठा फटक्या खेळण्याच्या प्रयत्नात होता आणि त्या प्रयत्नात त्याला अपयश आलं. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला, जर केतन पाटीलने या मॅचमध्ये चमत्कार केला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा येईल माझगाव संघ. हा तलवली टीमनं टॉस जिंकलाय. जो काही निर्णय आहे तो निर्णय अगदी लवकरात लवकर तुम्ही आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग करायची असेल तर लगेच मॅच संपल्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हा. आणि जर तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करायची असेल तर समोरच्या टीमला तसं कॉल द्या. नवीन फलंदाज
हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर पूल केलं, पूल ठरतोय सक्सेसफुल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, पॉवरफुल येतोय हा षटकार. फलंदाज संदेशच्या बॅट मधून आल्या आल्या आक्रमण केलं फलंदाज संदेशनं. संदेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे, कित्येक मैदानं गाजवली आहेत. भरोसेच्या मैदानावरती ज्या एंडनं षटकार जात नव्हते ना, त्या एंडनं लगातारचे 4 षटकार या फलंदाजानं ठोकले होते. चांगल्या चांगल्या फलंदाजानं त्या एंडनं षटकार जात नव्हते आणि याच फलंदाजानं लगातारचे 4 षटकार ठोकले होते. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसेल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पर्यंत राहिली असती ना तर धाबसंख्येचं पाठलाग करणं अगदी सोपं होतं आसरे टीमसाठी. परंतु माझगाव टीमचा केतन सांगतोय या मॅच मध्ये आमचं 100% योगदान राहिलंय, आम्ही 100% भरीव योगदान देणार आणि या मॅच मध्ये गुड कमबॅक करून आम्ही देतोय आणि ते सिद्ध केलं केतननं. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, परंतु मोठे फटके त्याला देखील मारावे लागतील. धापलक स्थिरावेल ते एकूणच 18 या धाबसंख्येवरती. 15 चेंडू आणि 34. बॉल तयार. फटका यावेळी देखील चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही, रोखलंय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. धापलक जाऊन पोहोचेल ते 19 या धाबसंख्येवरती. 14 चेंडू आणि आता 37 धाबसंख्येची गरज आहे. एखादा मोठ्या फटक्याच्या शोधात असेल सचिन मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट आर्म पुलचा फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. संदेशची जिथे विकेट प्राप्त केली ना तिथे या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं. विनोद शिंदे यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आयोजक साहिल माबदी यांच्याकडून ही अनाउन्समेंट करण्यात येते. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. 20 धाबा धाब फलकावरती. शेवटच्या आता 13 बॉलांनी 36 धाबसंख्येची गरज आहे. 13 चेंडू आणि 36 धाबसंख्येची गरज. इथून जर एखादा मोठा फटका आला नाही तर धाबां आणि चेंडूंमध्ये अंतर वाढेल. आणि फटका आलाय मोक्याच्या क्षणाला. या ठिकाणी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. 12 चेंडू आणि आता कनेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे. आपण कित्येक वेळेला पाहिलं की या एंडनं धाबा येताना, या एंडनं भरपूर चांगल्या धाबा येताना आपण कित्येक वेळेला पाहिल्यात. आणि त्याकरता चेंडूवरती प्रॉपर तुम्हाला बॅटवरती खऱ्या अर्थानं चेंडू प्रॉपर कनेक्ट करणं फार गरजेचं असेल.
12 आता 32, 16.00 ची सरासरी पर षटकामध्ये गाठायची आहे. .00च्या सरासरीने धावायचंय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. वाऱ्याचा प्रभाव देखील समोरच्या दिशेमध्ये. पहिला चेंडू साहिलने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. केतन सांगतोय की एकाच 2 चेंडू फक्त निर्धाव टाकायचे आहेत. केतन सांगतोय की एकाच 2 चेंडूवरती जर चांगल्या चेंडूची पिकी केली तर या मॅचमध्ये आपला पगडा शेवटपर्यंत चांगला राहील. परंतु जर एकाच 2 मोठे फटके आले ना तर या मॅचची दिशा बदलू शकेल फलंदाज सचिन. स्लोवर डिलेवरती आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं मॅन ऑफ द सिरीजची सायकल. आणि प्रत्येक ठिकाणी साहिल आपण पाहिलं ना तेच नियम चालू आहेत की पहिल्या आघाडीच्या 3 सामन्यामध्ये ज्या खेळाडूचे रन्स, ज्या खेळाडूचे विकेट जास्त असतील, जो खेळाडू ऑलराऊंडर परफॉर्मन्स देईल, ज्याचे पॉईंट जास्त असतील ना त्याच खेळाडूला ते पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिले जाईल. आघाडीच्या 3 सामन्यात पहिल्या राऊंडचे मॅच, सेकंड राऊंडचे मॅच आणि क्वार्टर फायनलची लढत तिथपर्यंत त्या ठिकाणी पॉईंट काउंट केले जातील. दुसऱ्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करेल अशी ग्वाही होती सचिनची, परंतु पहिला चेंडू तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाजावरती आक्षेप. गोलंदाजावरती या ठिकाणी घेतला आक्षेप. पंच आमचे या ठिकाणी आहेत रेडी. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. गोलंदाज शोल्डर मधून चेंडू पॅच करतो असा आक्षेप. आणि चौक परिसरामध्ये आपण पाहतो ना फारसे कमी गोलंदाज ज्यांच्यावरती आक्षेप घेतले जातात. शर्यतीचा भेद, परंतु या ठिकाणी एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. बॅटकट आहे. बॅटकट असल्या कारणाने सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 31 या धाबसंख्येवरती. शेवटचे आता 9 चेंडू आणि आता 25 धाबसंख्येची गरज आहे. हा सामना थोडासा दूर चाललाय आसरे टीमच्या बाजूनं. आपण पाहतोय की आसरे टीमकडून थोडासा दुरावला जातोय, परंतु एकाच 2 मोठे फटके या मॅच मधील धावा आणि चेंडूमधील दुरी कमी करतील. फटका पसलाय. फुलटॉस होता. आर्यन त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. आणि त्या ठिकाणी लो फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल करता आला नाही अविनाश डुकरे या खेळाडूला. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 23 धाबसंख्येची गरज आहे. आर्यननीच 2 झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलेत. शेवटचे 8 बॉल 23 धाबसंख्येची गरज. साहिल. फटका या वेळेस फसलाय आणि झेलला केलाय कॅरी. महत्वाची विकेट. 6 मध्ये 23, 7 मध्ये आता 23 धाबसंख्येची गरज. दिलीप पवार यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतो. मी आनंद पैठण यांना विनंती करेन, कल्पेश मालुसरे आणि आनंद पैठण यांना की आपल्या शुभासे आपण दिलीप पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावं. 7 चेंडू आणि आता 23. 7 चेंडू आणि आता 23 धाबसंख्येची गरज.
फटका दमदार आणि हा येतोय नशिबाचा चौकार. शेवटचे आता 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. थोडा स्पीडअप घ्या. सहा चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज. नशिबाचा चौकार तर मिळालाय या ठिकाणी आसरे टीमला, परंतु कितपत नशिबाची साथ आता या षटकामध्ये मिळेल का. आक्रमण तर करावंच लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. बॉलिंग गोलंदाज जीवन काठावले हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतो आणि त्याला चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. आनंद पैठणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाज जीवनसाठी देखील. बॅक टू बॅक 3 विकेटसाठी. सहा मध्ये आता 19 धावसंख्येची गरज यंग स्टार आसरे टीमला. शरीराचा वेध, परंतु पहिला चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. नाही, प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू आहे, तो देखील बिमरसाठी. अन्यथा पंच जो निर्णय देतील तो योग्य निर्णय तुम्हाला मान्यच करावा लागेल. आणि ऑफिशियल पंच आहेत, अनुभवी पंच. याच मैदानावरती कित्येक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. या कालापूर तालुका सोडून पनवेल असेल, उरण असेल, अलिबाग असेल, या सर्व ठिकाणी जाऊन ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे ते ऑफिशियल पंच आहेत. फटका दमदार, काय स्ट्रोक आहे आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता शेवटचे 4 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. 41 धाबा धाव फलकावरती. 2 चेंडू नो, तदनंतर षटकार. एखाद्या चेंडूवरती षटकार आला होता. आतिश डुकरेच्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि कदापि या ज्या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना त्या आता थोड्याशा जिव्हारी लागतील आसरे टीमला. पण आपण कौतुक केलं पाहिजे खऱ्या अर्थानं. सचिनचा देखील शेवटपर्यंत तो 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 43 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 3-13. बॉल तयार. जे पहिलेपासून प्रसिद्ध आहेत त्यांची प्रसिद्धीचे कौतुक आपण काय करणार. StarTennisCricket.in ज्यांचे सर्व आपण या ठिकाणी पाहतो. निखिल बाबर ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचन शिकलो. शेवटचे 2 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज. निखिल पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. टेंबरी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील करतोय आपण मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार.
शेवटचा एक बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज. बऱ्याचशा फरकानं आज सामना या ठिकाणी गमवावा लागतोय तो असरे टीमला. आतिश डुकरे असते तर या मॅचमध्ये बरीचशी रंगतता पाहायला मिळाली असती. त्या एंडनं मोठ्या फटका खेचण्याची कोणतीही गरज नव्हती खऱ्या अर्थानं आतिश डुकरे यांना. आणि हात फटका दमदार बॉल जातोय सीमारेषा पार. म्हणजे केवळ 7 धावेनं हा सामना या ठिकाणी गमवावा लागतोय तो आसरे टीमला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट केतन पाटील. 34 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट ज्याने प्राप्त केला तो केतन पाटील ठरतोय या